वडनेर भैरव येथे विश्वनिर्माते भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली। वडनेर भैरव प्रतिनिधी गणेश खिराडकर। वडनेर भैरव येथे सुतार समाज बांधवांनी विश्वनिर्माते भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। भगवान विश्वकर्मांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची सामुदायिक आरती करण्यात आली व सत्यनारायण करून प्रसाद वाटप करण्यात आला। भाजपाचे नेते बाळासाहेब माळी यांनी भगवान विश्वकर्मा बायांच्या बद्दल आपले विचार मांडले। कार्यक्रमाचे आयोजन सुतार समाज बांधवांनी केलं। विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र जाधव, अध्यक्ष एकनाथ खैरनार, उपाध्यक्ष इंद्रजित आहेर, निलेश आहेर, अजित जाधव, राजेंद्र येशी, संदीप खैरनार, पोपट आहेर, प्रमोद आहेर, साहेबराव शिरसाट, प्रमोद गायकवाड, नंदकुमार येशी, एनडी दादा माळी, संतोष सलादे, अतुल जोंधळे मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश खिराडकर, वडनेर भैरव। या गावी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांनी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून पूजापाठ होम हवन करून एक महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। खऱ्या अर्थानं विश्वकर्माचे विचार आपण घेऊन यापुढे चालू सगळे एकत्रित राहून, जसं या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रभर आज विश्वकर्माची जयंती साजरी होत आहे, त्याचबरोबर सगळे समाज संघटित एकत्र होऊन आणि त्यांच्या आचार विचार, त्यांचे संस्कार आपण घेऊन आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपला हा समाज घडवायचा आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आत्ताच दादा बोलले, साहेबराव भाऊ बोलले का इथं हे मंदिर, सभा मंडप मागचा वरचा झाला पाहिजे, तर सर्व एकत्रित आले, संघटित झाले तर मला वाटतं राज्याच्या केंद्राच्या माध्यमातून निधी मागणी करून हा निश्चित आज वर्षाला या ठिकाणी आपल्याला सभा मंडपात पाहायला आणि बसायला मिळेल। असंच विश्वकर्माच्या या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या विश्वकर्मा बांधवांना शुभेच्छा देतो आणि असेच विचार घेऊन एकत्र राहून सगळे संघटित राहून काम करा आणि चांगले आज आदर्श असं हा गाव परिसर घडवा, एवढीच या ठिकाणी शुभेच्छा देतो। थांबतो। चला